त्यामुळे मला जेव्हा कळायला लागलं की मी अभिनेत्री आहे किंवा काही, ह्याच्या आधीपासून मी कामं करत होते. आज तुला डोळे भरून बघायचं होतं रे. तर एकदा इथून गेलास की कोण जाणे कधी भेट होईल. तू गेलास की घर खायला उठेल रे मला. बालनाट्य अलबत्या गलबत्यामध्ये मी पांढरा उंदीर आणि करडा उंदीर असा डबल रोल करायला लागले. पहिल्यांदा अलबत्या गलबत्या आलं तेव्हा, ज्यात दिलीप प्रभावळकर चेटकीचं काम अप्रतिम करायचं. अजून रत्नाकर सरांबद्दल खूप असं आतून जाणून घ्यायचं तुमच्याकडनं की आणि तू मगाशी विचारलास त्या प्रश्नातही होतं की त्यांचा माझ्यावरती परिणाम, माझ्या कामावर, तर तो सर्वत्र त्यांचा परिणाम माझ्यावर आहे. मास्तर ये लानो ये समिती काढायला निघालं ती कुणासाठी र? अरे चौकशी करून माझा गेलेला मरत मला परत भेटणार आहे वय. नमस्ते ताई. नमस्कार ताई, हलक्या फुलक्या गप्पा या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आतापर्यंत मी अनेक मान्यवरांची इंटरव्ह्यूज घेतले. आता हा आपला योग जुळून आला की आपण एकत्र आलो आणि आपण आज इथे आहोत. तर ताई, मला तुमच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल की तुमचं बालपण आणि प्रायमरी शिक्षण कुठे गेलं आणि ते कसं गेलं. मी मुळात मुंबईचीच आहे. दादरमध्ये माझं घर. त्यामुळे तिकडच्या 2 शाळांमध्ये मी शिकले. एक शिशुविहार म्हणून आणि एक ज्याला किंग जॉर्ज म्हणतात, पण त्याचं आमच्यासाठी नाव होतं, फॉर्मल नाव होतं IES गर्ल्स स्कूल क्रमांक 2. अशा 2 शाळांमध्ये मी शिकले आणि शाळा खूप मस्त होत्या. मी अभ्यासू मुलगी असल्यामुळे माझ्याबद्दल काही फार तक्रारी वगैरे असं नाही की मी लहानपणी यांना छळलं, त्यांना छळलं, असं मी काही केलं नाही कुठल्याही टीचर्सना. आणि माझं ड्रॉइंग चांगलं असल्यामुळे बाकरेबाई म्हणून एक होत्या, त्यांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि चित्रकलेत मी शाळेत असताना खूप जास्त रमायचे. नाटकांमध्ये वगैरे सुद्धा कामं करायचे. शिवराज्याभिषेक एक आम्ही केला होता, त्याच्यात मी सईबाईची भूमिका केली होती शाळेत, हे मला आठवतं. आता हे शाळेपासून सगळ्याच गोष्टी असतात, म्हणजे पेंटिंग असो किंवा अभिनय असो, तर सरांचं खूप मोठं नाव आहे, रत्नाकर सरांचं. तर त्यांचं योगदान म्हणजे एक अभिनेत्री म्हणून कशा पद्धतीने तुम्हाला लागलं. त्यांचं योगदान प्रचंड आहे माझ्या अभिनेत्री होण्यामध्ये. मुळात मी अंतर्मुख प्रकारची बाई आहे. म्हणजे असं नाही की मला अभिनयाची आवडच होती आधीपासून. रादर ते मला कळायच्या आधीपासून मी कामं करायला लागले. कारण माझ्या जन्माच्या आधीपासून आई-बाबांनी बालनाट्य ही लहान मुलांची नाटकं करणारी संस्था स्थापन केली होती. त्यामुळे मी 6 महिन्याची असल्यापासून ते मला तालमींना न्यायचे. त्यामुळे मला जेव्हा कळायला लागलं की मी अभिनेत्री आहे किंवा काही, ह्याच्या आधीपासून मी कामं करत होते आणि त्याच्या आधीपासून मी पाहत होते. म्हणजे दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन, वसंत सोमण अशा सगळ्यांना मी कामं करत असतानाच त्यांचे माझ्यावर आपोआप संस्कार होत होते त्यांच्या अभिनयाचे. आणि त्यानंतर मग मला आठवतंय, बाबा बँकेत होते तेव्हा, बँक ऑफ इंडियामध्ये. तेव्हा त्यांनी एक एकांकिका बसवली होती मॉब सीन नावाची. तेव्हा मी आय थिंक 6 वर्षाची असेन. तर तेव्हा त्यांनी मला त्यात पहिल्यांदा काम दिलं आणि मग बालनाट्य अलबत्या गलबत्यामध्ये मी पांढरा उंदीर आणि करडा उंदीर असा डबल रोल करायला लागले मी 7 वर्षाची असताना. आणि मॉब सीनची पण मला आठवण आहे की तेव्हा ना त्यात माझं एक वाक्य होतं मला, वहिनी वहिनी मी खूप वेळा कडी ठोठावली, पण दादा म्हणतो अजून वेळ लागेल. आणि एवढी लहान मुलगी म्हणते म्हटल्यावर खूप टाळ्या आल्या. तेव्हा मला लक्षात आलं ही खूप कमाल गोष्ट आहे अभिनय ही. आणि अलबत्या गलबत्याची मला एक आठवण मला आई बाबा सांगतात, मला ते लक्षात नव्हतं की जेव्हा ग्रँड रिहर्सल होती, तुला माहीतच आहे की आपल्या स्टेजवर जे दिसतं त्याच्यापेक्षा मागचं हे खूप कठीण आणि त्रासदायक सगळं असतं. जसं नाटकाच्या रंगीत तालीम म्हणजे तर कमाल त्रासाची गोष्ट असते, कारण ती सकाळपासून रात्र संपेपर्यंत चालूच राहते. तर अलबत्या गलबत्याला असं झालं होतं की 12-12:30 पर्यंत पूर्ण रनथ्रू चालूच झाली नाही रात्रीपर्यंत. कारण लाईटची चेक होणं चाललं होतं, सेटचं चाललं होतं, त्यात ट्रिक सीन्स होते, खूप होतं काय काय.
आता अलबत्या गलबत्या चालू आहे, हो, त्यामुळे सिद्धारंग लोकांना माहिती आहे. हो. पण मी माझ्या लहानपणचं सांगते, पहिल्यांदा अलबत्या गलबत्या आलं तेव्हा, ज्यात दिलीप प्रभावळकर चेटकीचं काम अप्रतिम करायचा आणि सुनील तावडे अलबत्या गलबत्याचं करायचा, अजय वढावकर करायचा अलबत्याचं काम. तेव्हाचं सांगते मी. तर ना मी झोपून गेले ग्रँड रिहर्सलला आणि मला उठवलं नाही कोणी, की 6-7 वर्षाच्या मुलीला काय उठवायचं रिहर्सल. तर माझ्याशिवाय त्यांनी ती रिहर्सल केली आणि पहाटे घरी जायच्या वेळी 6 वाजता मला आईने उठवलं, की "चल घरी जायचं, झालं, आवरलं." तर मी खूप चिडले. मी म्हणाले, की "मला का नाही उठवलं तुम्ही? माझ्या वाचून तालीम कशी केली?" तर ते कौतुकाने आई-बाबा नेहमी सांगायचे, की हिला तेव्हापासून हिच्यामध्ये सिन्सिअरिटी होती. असं नव्हतं, की चला झोपायला मिळालं. नाही, मला प्रत्येक तालीम करायची होती. असं होतं तेव्हापासून. ताई मला अजून रत्नाकर सरांबद्दल खूप असं आतून जाणून घ्यायचंय तुमच्याकडनं, की त्यांचा मोठा सहवास तुम्हाला लाभला. हो. तर ते एक लेखक म्हणून तर खूप प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कथा वाचण्यात आल्या. कारण त्यांच्याबद्दल मला जाणून घेण्याची इच्छा आहे. ती पण तुमच्याकडनं जर त्यांच्याबद्दल मला जास्त जाणून हां आणि तू मगाशी विचारलंस त्या प्रश्नातही होतं, की त्यांचा माझ्यावरती हां, परिणाम हां. माझ्या कामावर. तर तो सर्वत्र त्यांचा परिणाम माझ्यावर आहे. अभिनेत्री होत असताना मी त्यांच्याबरोबर अ, साधारण मला वाटतं 10-12 बालनाट्य, तेवढीच प्रायोगिक नाटकं आणि 4-5 व्यावसायिक नाटकं. इतकं काम मी त्यांच्याबरोबर केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा इन्फ्लुअन्स सतत होता. नुसतं अभिनेत्री व्हायला नाही. त्यांचं असं होतं, की कुठलाही माणूस कलावंत असेल, तर त्याला बऱ्याच गोष्टी येतील तितक्या चांगल्या आहेत, इतर कला. म्हणजे मला त्यांच्याकडनं तर चित्रकला तर आलीच माझ्याकडे. पण बाकीही त्यांना संगीताचा कान होता. ते गाणी लिहायचे, बसवायचे. त्यामुळे गाणी म्हणणं, गाण्यांवरचे नाच करणं, कॉस्ट्यूम्स करणं, हे सगळं मी त्यांच्याबरोबर करत आले. आणि पुढे-पुढे तर असं झालं, की आमच्यामध्ये असं होतं, की त्यांनी एक वाक्य सुरू केलं, अर्धं सोडलं तर मी ते पूर्ण करू शकायचे. वाह! इतकी म्हणजे जवळ-जवळ आमची हं, पार्टनरशिप होती हं. सगळ्या बाबतीत आणि जसजशी मी मोठी होत गेले, मी काय, गणेश काय, पहिल्यांदा बाबा फक्त आईला नाटक वाचून दाखवायचे. शेवटा-शेवटापर्यंत सुद्धा पहिलं वाचन ते तिच्याचसाठी करायचे आणि मग नंतर आम्हाला घरातल्यांना बोलवायचे. तर ते मतं आमची कायम घ्यायचे. नाटकावर म्हणा, कथांवर म्हणा. त्यामुळे ना एक मत तयार करणं, काय कलाकृतीचं आपल्याला कसं वाटतंय किंवा नाटक म्हणून हे होताना कसं वाटेल, हे व्हिज्युअलाइज करणं, हे सगळं मी त्यांच्याकडनं शिकत गेले. मग मला ते एक अजून असं विचारायचं होतं, की सरांची म्हणजे आता ते असते तर मी कदाचित त्यांची मुलाखत घेण्याचं एक मला भाग्य लाभलं असतं. पण आता तुम्ही आहेत तर त्यांच्याबद्दल की त्यांचा प्रवास एक लेखक म्हणून कसा झाला आणि ते कुठून आले मुंबईमध्ये? ते मुळात मुंबईतलेच होते. ते गिरगावात राहायचे हां, लहान असताना आणि त्यांना तशी बॅकग्राऊंड नव्हती. आम्हाला जी कलावंत घर मिळालं तसं त्यांचं नव्हतं. पण त्यांचे वडील खूप एल-एल-बी होते त्या काळात आणि उत्तम शिक्षक होते. त्यांना नाटकांची आवड होती. ते नाटकांना लहान असताना बाबांना न्यायचे. ते नाटकांची पुस्तकं त्यांना आणून द्यायचे. तेव्हा संवाद चोपड्या मिळायच्या हां. नाटकांच्या आणि संगीत नाटकांचे हे लोकं वाचायचे आणि शब्द ऐकायचे गाण्यांचे. असं सगळं ते आम्हाला सांगायचे. तर ती नाटकं त्यांना पाहायला मिळाली आणि मात्र त्यांचं बाकी स्ट्रगल स्वतःचं होतं. त्यांना कुठलीही नाटकाची रिहर्सल्स वगैरे असं काहीच त्यांना बघायला कोणाचं मिळालं नाही. ना त्यांना लेखक म्हणून कोणी गुरु मिळाला. ते 3री-4थी पासून लिहायला लागले आणि 16व्या वर्षीपासून त्यांच्या रेडिओवर श्रुतिका व्हायला लागल्या मोठ्यांच्या. त्यामुळे ते म्हणायचे, की पाऊस एखादा पडावा, की अंगावर येऊन काहीतरी पडावं तसं लेखन त्यांच्यावर पडलं. मग नाहीतर ते खूप हुशार विद्यार्थी होते. एल्फिन्स्टन कॉलेजला होते. ते नंबरामध्ये यायचे कायम. पण हळू असं व्हायला लागलं, की त्यांना लेखन रोज सुचायला लागलं. रोज कथा. विजय तेंडुलकरांनी त्यांना खूप गाईड केलं. वसुधामध्ये त्यांच्या कथा एकही शब्द न बदलता छापून आल्या. कधीच त्यांचं लिखाण कोणी काही बदल करून छापलं नाही. कायम ते पहिल्या दर्जाचं लिहीत आले. ताई तुमच्या मला आईविषयी आणि कुटुंबाविषयी सगळ्याच कुटुंबाविषयी थोडंसं एक सविस्तर बोललात तर बरं होईल. आईविषयी सांगण्यासारखं निश्चित आहे. मला असं वाटतं माझ्यातला जो अभिनेत्री म्हणून जो गुण आहे, जो अभिनय मला येतो, तो माझ्या आईमुळे. म्हणजे ज्यांनी आईचं काम पाहिलं असेल, आत्तासुद्धा अरण्यक नाटकामध्ये आई गांधारीची भूमिका करायची. जे नाटक तिने 40 वर्षापूर्वी केलं होतं, तेच नाटक आणि ते वयस्कर लोकांचंच असल्यामुळे ती दिलीप प्रभावळकर, रवी पटवर्धन यांनी आत्ताही त्यांच्या 40 वर्षापूर्वीच्या भूमिका केल्या. तर अशी आई
त्यामुळे तिच्याकडनं अभिनय माझ्याकडे आला असं मला वाटतं. आणि ती NSD ला शिकलेली आहे. गोल्ड मेडलिस्ट आहे दिग्दर्शनातलं. गोल्ड मेडल तिला मिळालं होतं. तिने आमच्याकडे पण नाटकं दिग्दर्शित केली, लहान मुलांची नाटकं केली दिग्दर्शित. तिच्यामुळे आमची संस्था म्हणजे मॅनेजमेंट सगळी आई पाहायची. आणि मुख्य म्हणजे पूर्वी जसं गुरुकुलासारखं वातावरण मिळायचं ते आमच्या घरी खूप होतं. खूप मुलं आमच्या घरी शिकली, वाढलीच ऑलमोस्ट. म्हणजे आमच्याकडे असं कधी झालं नाही घरी, की एकच माणूस जेवायला आहे. एकदम 8-10 माणसं तर जेवायला असतच. नाटक चालू असो, तालमी चालू असोत किंवा नसोत. पण मुलं खूप शिकली आमच्याकडे. मोठी माणसं सुद्धा येऊन जाऊन सतत असायची. नंतर व्यावसायिक हे, तर त्या सगळ्यांना खायला प्यायला घालायचं. त्यांचा सगळं त्यांना गरज असलेल्या सगळ्या गोष्टी करण्याच्या, ज्याच्यामुळे बाबा ते गुरुकुलासारखं घर सांभाळू शकले. असा काय म्हणतात तो घराचा कणा आई होती. अजूनही आई खूप कार्यरत आहे या सगळ्यामध्ये. वाचक उत्तम होती. तिचे वडील माधव मनोरे खूप थोर समीक्षक आजही मानले जातात. आणि मला असं वाटतं की त्यांच्याकडूनच गणेशकडे समीक्षक म्हणून वारसा आला, किंवा त्यांची प्रचंड वाचनाची आवड ही गणेशला त्यांच्याकडून आली. तर आणि गणेशही आता लेखक आहे. प्रतिथयश लेखक आहे. त्याची पुस्तकं वेगळी समजली जातात. भाषा वेगळी आहे त्याची. म्हणजे ना त्याची आजोबांसारखी आहे, ना त्याची माझ्या वडिलांसारखी. त्याची एक स्वतंत्र शैली आहे लेखनाची. ताई, मग तुमचा जो अभिनयाचा जो कमर्शियल प्रवास म्हणजे मालिका आणि चित्रपट हं. ह्याच्यामधील एक एक म्हणजे कशा पद्धतीने सुरू झाला? मालिका जेव्हापासून आल्या, तेव्हापासूनच मी मालिका करत आले. कारण मला वाटतं सुरुवातीला 13 भागांच्या होत्या आणि त्यावेळी बाबांच्या नाटकांवर मालिका झाल्या. बाबांनी दिग्दर्शित केल्या. तर त्या सगळ्यांमध्ये मी कामं केली. अश्वमेध होती, त्यानंतर बेरीज वजाबाकी होती, जी त्यांच्या प्रेम कहाणी या नाटकावर होती. कारण तेव्हा 13च भागाच्या होत्या. त्यामुळे त्या नाटकांवर आधारित असणं शक्य होतं. तर तेव्हापासून मी काम करत आले. त्यानंतर मी लग्न होऊन गेले मस्कतला, UAEमध्ये. नाही सॉरी, मी लग्न होऊन गेले मस्कतला, ओमान देशामध्ये. आणि UAEमध्ये त्यानंतरचा टप्पा ते मी सांगेन. तर त्यानंतर मी जेव्हा परत आले, तेव्हा योगायोगाने मला हिंदीच मालिका विचारल्या गेल्या. त्यामुळे मी बालाजी टेलिफिल्म्सच्या 5 मालिका सलग केल्या, मेजर भूमिका त्यात केल्या. त्यानंतर CID सारख्या वेगवेगळ्या जॉनरच्या, त्यावेळी मराठीमध्ये सुद्धा कथांवर मालिका खूप व्हायच्या, ज्या आता होत नाहीत. त्याबद्दल मला खूप खंत आहे. नंतर गहिरे पाणी सारखी मालिका बाबांच्या गूढकथांवर आम्ही केली. ती आम्ही प्रोड्यूस केली होती. त्याचं सगळंच मी जबाबदारी घेतली होती ओव्हरऑल, आणि त्यात भूमिका केल्या. तर अशा विविध प्रकारच्या मालिकांमधनं जसजशी मालिका विश्व वाढत गेलं, तसतसं मी कामं करत आले त्याच्यातून. तुमची पहिली मालिका म्हणजे जसं असेल ती पहिली मालिका कोणती होती आणि त्याचा अनुभव कसा? मला वाटतं पहिली मालिका बेरीज वजाबाकीचं शूट केलं असेल, पण आली मालिका काम फत्ते पहिली, जी बाबांच्या कार्टी प्रेमात पडली नाटकावर होती. आणि त्याच्यामध्ये सगळी दिग्गज मंडळी होती, कारण ती कॉमेडी होती. त्यामुळे कॉमेडीचे जे जे बादशाह तेव्हापासून होते, त्यात प्रशांत दामले बरोबर मी पेअर्ड होते. प्रशांत तेव्हा खूप तरुण होता आणि प्रचंड गोड दिसायचा, बारीक होता. म्हणजे त्यातला फोटो बघण्यासारखा आहे प्रशांतचा. प्रशांत दामले होता, दिलीप प्रभावळकर होता, सुधीर जोशी होते, विजय कदम होता, सुनील तावडे होता, नयनतारा होत्या, भावना होत्या. ही सगळी तेव्हाची मोठी दिग्गज नावं होती. इला भाटे होत्या. नंतर रसिका जोशी होती. अशा सगळ्यांबरोबर ती मालिका. आणि मी विनोदी कामं तेवढी करत नसे. माझा अजूनही लोकांचं असं हे आहे की सिरियस कामं माझ्याकडे जास्त येतात. मला वाईट वाटतं त्याचं, की मी विनोदी नाटकं पण खूप केलेली आहेत. मुलांच्या नाटकात विनोदी काम तर करावंच लागतं, कुठल्याही मुलांच्या नाटकात. पण त्यामुळे ती मालिका मला त्यासाठी लक्षात आहे की त्यात माझं विनोदी काम होतं. त्या काम फत्ते म्हणून होती. हां. त्या काळामध्ये जेव्हा टेक्निकल, जसं की आता तुम्ही थिएटर शिकला होता, तर जेव्हा टेक्निकल काही गोष्टींबद्दल तुम्हाला काही म्हणजे कशा पण अडचणी आल्या का? म्हणजे तसं मला तर वाटत नाही आल्या असतील, पण आल्या का? मालिकांमध्ये ना? नाही खरं तर फार. कारण का मालिका जशा सुरू झाल्या तेव्हा सगळेच शिकत होते. तेव्हाच आम्ही शिकत गेलो.
त्यामुळे बहुतेक करून आम्ही सिनियरच होतो मालिकांमध्ये हो. कायम. त्यामुळे तेव्हा राजन वागदरे एडिटर होता, हम्म. जो आता मोठा दिग्दर्शक आहे. आपले मराठीतले मोठे निर्माते आत्ताचे विद्याधर पाठारे ते एडिटर होते तेव्हा. तर असे आम्ही सगळे शिकत गेलो. नंतर प्रत्येक जण वेगवेगळे. सुवर्णा रसिक आता जी प्रोड्युसर आहे ती तेव्हा आमची एडी होती. आणि तेव्हा ती इतकं सुंदर, ती नंतरही खूप सुंदर शेड्युलिंग करत आली. म्हणजे तेव्हा असं असायचं की मराठी नाटकातली कित्येक मंडळी सिरियल्स करत होती, कारण सुरुवातीला नाटकांमधूनच आली ना. त्यामुळे त्यांचे नाटकाचे प्रयोग ऍडजस्ट करणं हे एक मोठं काम असायचं, ज्याच्यामध्ये सुवर्णा खूप माहीर होती. म्हणजे सुनील बर्वे वगैरे आजही सांगतात की सुवर्णाने जसं मॅनेज केलं तसं कोणीच केलं नाही. तर ही सगळी मंडळी आता जी मोठी झाली आहेत ही सगळी तेव्हा शिकत होती. शिकत होती. त्यामुळे कठीण असेल सोपं असेल, पण आम्ही सगळेच एकत्र शिकलो ते तंत्र. अ, आता तुम्ही पहिल्यापासून म्हणजे जसं म्हणाल की सिरियलची मराठीमध्ये किंवा हम्म. बालाजी टेलिफिल्म मध्ये सुरुवात झाली तेव्हापासून तुम्ही काम करताय. तर तेव्हाचा सिरियलचा जो काही ऍटमॉस्फिअर होता तो आणि आत्ताचा तुम्ही आत्ताही काम करताय याच्यामधला काही तफावत? तेव्हा आम्ही आरामशीर काम करायचो. हा. म्हणजे 13 भागांच्या मालिका, आज विश्वास बसणार नाही, की प्रत्येक एक तर 9 to 6 अशी शिफ्ट असायची. हा. ऑफिस जसं असतं तसं. 9 वाजता यायचं, 6 वाजता घरी जायचं. रात्रीचं सीन असेल तर उशिरा यायचं आणि उशिरा जायचं. आणि सेटसाठी एखादं हॉटेलचं सीन असेल तर हॉटेलमध्ये शूटिंग. बँकेचं असेल, आमच्या बेरीजोजावाकीमध्ये बँक होती. तर एक प्रॉपर बँक ऑफ इंडियाची ब्रांच होती वडाळ्याची, जिथे शूटिंग व्हायचं. त्यामुळे त्याचं रिअलिझम त्यातला खूप वेगळा होता. आज सेट असतो, लोकांना कळत नाही, काही सेट्स खूप सुंदर असतात, पण तरी सेट हा सेट असतो. बरोबर. काही गोष्टी इतक्या वेगळ्या मिळून जायच्या त्यावेळी, ज्या आता नाहीत. किंवा आम्ही रस्ते इतक्या वेगवेगळ्या रस्त्यांवर शूट केले. तर खरोखरीच्या रस्त्यांवरचं खूप शूटिंग, समुद्रावरचं शूटिंग, हे सगळं तेव्हा असायचं. सगळं नॅचरल नॅचरल आता असायचं सगळं ते. बंदिस्त झालेलं आता आहे. खूप बंदिस्त झालं आणि त्यासाठी वेळ दिला जायचा. हो. आधी स्क्रिप्ट बांधलेलं आमच्या घरी पोचायचं. रादर आम्ही गहिरेपाणीला सुद्धा बाबांच्या कथा जेव्हा करायचो, तेव्हा प्रत्येकाला त्याचं कॅरेक्टर आधी समजावलेलं असायचं. कारण त्या प्रसिद्ध कथा आहेत. त्या लोकांना आजही पाठ आहेत काही काहींना. त्यामुळे त्या तशाच्या तशा येणं महत्त्वाचं असायचं. त्यामुळे प्रत्येक नटाला आम्ही घरी पाठवायचो स्क्रिप्ट आणि ते करून, तयारी करून तो यायचा. म्हणजे ही काही एवढी जुनी गोष्ट नाहीये. जेव्हा झी अल्फा होतं, तेव्हाची गोष्ट आहे. म्हणजे अल्फा टीव्ही त्याचं नाव होतं तेव्हा. तर त्यावेळी हे होत असे आणि त्यासाठी आम्ही म्हणजे पूर्ण 3 एपिसोड्स असायचे, त्यात 38-40 असे सीन्स असायचे. कारण सिनेमासारखं असायचं आणि त्यासाठी त्या ठिकाणी आम्ही जायचो. सेटही काही वेळा वापरायचो, पण कमी वेळा. जास्त करून त्या ठिकाणी शूट केलं जायचं. ताई सरांचं खूप मोठं नाव होतं आणि त्यांचे मित्रही त्याच म्हणजे नावाजलेले मित्र जेव्हा ते घरी येत असतील तेव्हा त्यावेळेचे तुमचे अनुभव जर आम्हाला ऐकायला आवडतील. अ, मी लहान असताना ना एक हिरो बाबांच्या बऱ्याच नाटकांमध्ये कॉन्स्टंटली होता, ते म्हणजे श्रीकांत मोघे. तर श्रीकांत मोघेंबद्दल मला प्रचंड ग्लॅमर होतं. ते घरी यायचे, ते वाचनाला यायचे. तर ते पण ते कमालच व्यक्तिमत्व होतं. कारण ते लेकुरे उदंड झालीपासून ते संगीत नट होता, की जो गाऊही शकायचा, जो नाचूही शकायचा. त्यांनी बाबांच्या चंपा गोवेकरमध्ये काम केलं होतं. त्यात ते जे अफलातून काम करायचे, की मी ते घरी पण भेटायचे. मी ते नाटक, त्या नाटकाचे शिवाजी मंदिरचा कुठलाच प्रयोग चुकवत नसे. का तर त्यांचं एक मोठं ग्लॅमर होतं. आणि त्याची मी नंतरची आठवण एक सांगेन. तन-मन नावाचं नाटक मी जेव्हा केलं, मी आणि तुषार दळवी त्यात होतो. त्या नाटकाला ते पुण्यात आले होते. तर मला असं झालं, की श्रीकांत मोघे आले आहेत, ज्यांना आपण लहानपणापासून पाहिलं होतं. तर अशी माणसं यायची. त्याचप्रमाणे भावना, ज्यांनी पाठलाग सिनेमा केला होता, हिरोईन पाठलागची, त्या प्रोड्युसर होत्या माझं काय चुकलं नाटकाच्या. त्या यायच्या. दिलीप कुलकर्णी यायचे, नीना कुलकर्णी यायची. अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे यायचे वाचनांसाठी. भक्ती बर्वे यायच्या. तर ह्या सगळ्यांना खूप जवळून पाहता आलं आणि त्यांच्याशी मैत्री तशी कायम राहिली. म्हणजे विजया मेहता यायच्या. हो. विजया मेहतांनी तर एकदा मला मोठी झाल्यानंतर भेटल्या, तेव्हा मला असं बघून म्हणाले, "प्रतिभाची मुलगी ना तू?" मला आठवते, म्हणजे त्यांना चेहऱ्यावरनं कळलं की प्रतिभाची मुलगी असणार. तर त्यांच्याशी एक त्यामुळे वेगळी नाती असायची. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे स्टार होण्याच्या आधी आमच्याकडे यायचा. तेव्हा तो इतका असा काय म्हणतात, तो अंतर्मुख असायचा. त्याला तेव्हा सापडलेलं नव्हतं विनोदी काम करणं. त्यांनी सीरियस नाटकात बाबांच्या खूप केली, अश्वमेध नाटकात काम केलं. तर त्याचं जे वाढणं आहे ते मी पाहिलं. त्याच्याबरोबर नंतर कामही केलं. कार्टी प्रेमात पडली नाटकात काम केलं, तेव्हा त्याला पूर्णपणे तो सापडलेला होता, लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून.
पण तेव्हाच त्यांची आत्मीयता वेगळी राहिली माझ्याबद्दल. कारण घरात ते मला भेटायचे, आमच्या घरी जेवायचे, वेगवेगळे त्यांचे प्रॉब्लेम्स सांगायचे. त्यामुळे ते खूप जणांच्या बाबतीत झालं तसं. अजून ना नाटकाविषयी, आता नाटकाचं तुम्हाला जी परंपरा लाभलेली आहे, तर कसं आहे ना, की असं वाटतं की संपूर्ण नाटकाविषयी आम्हाला जाणून घ्यायला, की नाटक उभं कसं राहतं, ते लिहिलं कसं जातं, ते बसवलं कसं जातं, त्याची अ, प्रोसेस. हो, हो. नाटकाचा प्रोसेस मी खूप अनुभवला. म्हणजे स्वतः कामं करत नसताना आमचं असं असायचं, की बालनाट्यामध्ये असं नसायचं, की मला प्रत्येक नाटकात रादर मला एका नाटकात मेजर रोल असेल, तर दुसऱ्यामध्ये कधी रोल नसायचा सुद्धा किंवा असला तर अगदी नगण्य असायचा. ग्रुप ठरलेला होता. एक 20-25 माणसांचा ठरलेला होता. त्यातल्या 7-8 जणांना खूप चांगले रोल्स असायचे, उरलेल्यांना नसायचे. मग ते बॅकस्टेजचं करायची कामं, रेकॉर्डर ऑपरेट करायचे, लाइटिंग करायचे. त्यामुळे एक झालं, की मला कधीच बॅकस्टेजच्या लोकांविषयी कधी असं वाटलं नाही, की हे काहीतरी कमी लोक आहेत आणि आपण मोठे आहोत. कारण आम्ही त्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि प्रत्येक गोष्टीसाठीही काहीतरी एक्सपर्टीज लागतं, याची आम्हाला जाणीव आहे. म्हणजे आज बघताना मला असं वाटतं, की तो काय स्पॉट बॉय नाही. स्पॉट बॉयचं काम सोपं नसतं. दिवसभर प्रत्येक माणसाला अटेंड करणं, त्यापैकी कोणाला काय हवंय हे पाहणं, ते लक्षात ठेवणं. आमच्याकडे कामाला मुलगी होती. रीमा जेव्हा यायची घरी, तेव्हा रीमाला नेहमी ती म्हणायची, की "तुमच्याकडे गुलाब आहे, तिला बरोबर माहिती आहे, की मला कॉफीत साखर किती लागते." रीमा लागू मॅम का? रीमा लागू. हं. तर हे रीमाबरोबर मी 3 नाटकं केली. त्यामुळे रीमाशी माझा ती नाटकं खूप कोणती होती? घर तिघांचं हवं नावाचं नाटक जे व्यावसायिक रीमा, दिलीप प्रभावळकर आणि मी. तर हं. दिलीप का कशी माझा रॅपो आधीपासून होता. पण रीमाशी ते आणि विठो रखुमाय नाटक. तर ते संगीत नाटक होतं. त्याच्यामध्ये रीमाचं आणि माझं दोघींचं असं तिचाही आवाज घोगरा होता. माझा आवाज घोगरा आहे. तिचा माझ्याही पेक्षा एक हो. काय म्हणतात पुढची हं. ही होती. तर आम्हाला दोघींनाही गायला लावलं यशवंत देवांनी. ते म्हणाले, "नाही कसे आहेत? गायचंच आहे सगळ्यांनी." हां. तर आम्ही दोघी गाणं म्हणायचो त्यात एक. तर असं तर त्यामुळे सांगत काय होते, की प्रत्येक अंग हे महत्वाचं असतं आणि त्या काळात सगळे नटही तेच मानायचे. म्हणजे मी आता रीमाचं नाव घेतलं. सगळी नटमंडळी सुद्धा तेव्हा अशी होती, की त्यांना बॅकस्टेजबद्दल आदर असायचा कारण सगळे प्रायोगिकमधून व्यावसायिकमध्ये गेलेले होते. आले, त्यांना बघितलं, त्यांनी एक ऑडिशन दिली आणि ते आले, असं नसायचं. त्यामुळे बरोबर. प्रत्येकजण चढत आलेला असायचा. कोणी स्पर्धा करत आलेलं असायचं कॉलेजपासून. कोणी एखाद्या ग्रुपला जॉइन केले जसे आविष्कार वगैरे सारखे जे ग्रुप होते त्यावेळी किंवा व्यावसायिक नाटकांमध्ये सुद्धा खूप उमेदवारी करून माणसं यायची. अशी सहजपणे येत नसत. तर ते आम्ही शिकलो. दिग्दर्शन आम्ही कधी दिग्दर्शकाला काय म्हणतात ते उलटून बोलायचं नाही. वडील जरी माझे असले तरी मी त्यांना घरी जसं वागेन तसं मी कधीच सेटवर वागत नसे. कधीच वेड्यासारखं त्यांना काहीही विचारलं किंवा त्यांचा अवमान केला. तालमीची वेळ पाळणं. प्रत्येकाचं महत्त्व वेळाचं आहे. प्रत्येक माणसाचं महत्त्व आहे. हे सगळं नाटकांमध्ये आम्ही शिकत गेलो. एक विचारायचं होतं मॅम, जसं की तुम्ही संगीत नाटकं केलीत. तर ते संगीत नाटकामध्ये गायन हा प्रकार म्हणजे असतो. तुम्ही गायन शिकलात का? अ, अ, त्याचं काय म्हणतात ते शिक्षण असं घेतलं नाही, हां. गाण्याचं नाही, नाचाचं नाही. पण आमच्या सुदैवाने मोठमोठे संगीत दिग्दर्शक आमच्याबरोबर काम करत असताना जसं मी हं. मगाशी नाव घेतलं यशवंत देव होते किंवा अशोक पत्की हं. ह्यांच्याबरोबर काम केलं गेलं. त्यामुळे ह्यांच्याकडनं शिकायला मिळालं. बॅकग्राऊंड म्युझिक कितीतरी माझ्या नाटकांचं म्हणजे मध्यंतरी मी रंगवाच्यामध्ये लिहीत होते माझ्या रोल्सविषयी. तेव्हा मी रिफर करायचे एक-एक नाटकाचं ची यादी आधीची क्रेडिट्स. तेव्हा मला कळलं की किती वेळा मी अशोक पत्कींबरोबर काम केलंय. तर त्यांच्यामुळे सूर कळणं, आपली पट्टी कळणं, असं नसतं की गायलंच पाहिजे. बोलताना आता आज तुझ्याबरोबर मी बोलताना तुझी पट्टी काय आहे? माझी पट्टी काय आहे? सीन एखादा असेल तो कुठल्या पट्टीत झाला पाहिजे. कधी आपला वरचा आवाज लावण्याची गरज आहे, कधी खर्जात बोलण्याची गरज आहे. मी घर तिघांचा अवाचा मगाशी उल्लेख आला. त्याच्यामध्ये माझी 3 वयं होती. पहिल्या अंकात 14 वर्ष, नंतर किती 20 वर्ष आणि नंतर 26 वर्ष. म्हणजे 6-6 वर्षाचं अंतर होतं प्रत्येकात. तर लहान मुलीचा आवाज पहिल्यांदा लावणं. नंतर एक माझा जो नेहमीचा आवाज आहे तो लावणं आणि नंतर आणखी जाड आवाज लावणं 26 वर्षाची असताना. हे सगळं आम्ही त्या संगीत दिग्दर्शकांनी जो कान दिला आम्हाला संगीताचा त्याच्यामुळे घडत आलं. थोडंसं एक्सपेरिमेंटल काही करून दाखवता येईल का एखादी, म्हणजे की ती सूर कशा पद्धतीची असते डायलॉगची? मी आत्ता तुला जसं म्हटलं हं. तसं किंवा आमचं लोककथा 78 नाटक होतं. हं.
ते होतं गावच्या याचं म्हणजे महादेव कोळी जमातीचं ते नाटक होतं. तेव्हाच्या होणाऱ्या अत्याचारांवर जे प्रचंड गाजलं. राज्यनाट्य स्पर्धेत केलेलं नाटक जे 300हून जास्त प्रयोग ज्याचे झाले. तेव्हा बाबा आम्हाला सांगायचे की ह्याच्यात कायम वरची पट्टी हवी. का? तर गावामध्ये लोक दूर-दूरवर बोलतात. आत्ता इथे एक माणूस आहे, तो तिकडे कुठेतरी असलेल्या माणसाशी बोलतो. तर त्याच्यामध्ये एक स्वगत होतं माझं. ते असं होतं की नवरा गेलाय त्या बाईचा आणि तो लढता-लढता महादेव कोळी जमातीसाठी लढताना गेलाय. म्हणजे तो मूळचा सैनिकच आहे. तो त्याचा एक हात जातो म्हणून तो गावात येतो. तो रिटायर केला जातो त्याला आणि तो गावात लढतो सगळ्यांसाठी. तर त्यानंतर तो गेल्यानंतरचं एक स्वगत होतं. ते मी तुला वाटलं तर म्हणून दाखवते त्याचा एक तुकडा. काय असतं ती सभा चालली आहे लोकांची. लोक म्हणतात, "नको आता त्याला मारलं, आम्हालाही मारतील. आमच्यावरही गुंड घालतील, तर नको." त्यानंतर ती सावित्री त्या नायिकेचं नाव आहे. ती असं म्हणते, "अरे तू तुझ्या पाटलाला भेणारा? तुझ्या आईनं तुला दूधच पाजलं का अनिक काय र? अरे भ्याडांनो, तुम्हासनी न्याय मिळावा म्हणून माझ्या मर्दानं स्वतःचं 5 तुकडं करून घेतलं आणि अजून सुद्धा तुम्ही शेपूट घालून राहिलाचा? अरे काय मरद हायसा काही जड तुम्ही? ये मास्तर, ये लहानो, ये समिती काढायला निघालं ते कुणासाठी र? अरे चौकशी करून माझा गेलेला मरद मला परत भेटणार आहे वय? पर तुम्हासनी माणसासारखं जित्त राहता यावं म्हणूनच ना. इतकं बी समजेना झालं का भिवून भिवून डोक्याचा पार भुस्सा झाला. अहो मास्तर, तुम्ही काय अनाड्यांसंगत बोलत राहिला सा? लिवा मजकूर आणि घ्या अंगठ एकेकाचं. कुणी नाही आलं तर म्या येते तुमच्या संकट पुण्याला पेपरवाल्यांच्या इथं. अरे मस्ती नाही आता कुणाचं भ्या वाटायचं. मरताना वचन दिलंय आम्ही माझ्या मर्दाला का तुम्ही गेलात तरी म्या म्या ही लढाई पुढे चालू ठेवेल म्हणून. आणि मग ती कोसळते. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप खूप सुंदर. असं ते आता हे वरच्या पट्टीत आहे. बरोबर. तर असं पट्टी प्रत्येक जॉनर काय आहे, नाटक हां. काय प्रकारचं आहे, त्याच्याप्रमाणे ती सगळी सूर ठरलेली असायची. त्याप्रमाणे सूर लावायला पाहिजे. आवाज लावायला पाहिजे. कधी खालचं पाहिजे, कधी ती वरचं वरचं पाहिजे. पाहिजे. तेच कारण काय होतं ना, की नवीन जे आमच्यासारखे उत्करू ऍक्टर आहेत किंवा हं. त्या लोकांना कळत नाही, की आपला व्हॉइस किंवा ते कॅरेक्टर कशा पद्धतीने असते आणि त्याचे सूर कसे लावले. आता नवीन-नवीन दिग्दर्शक आहेत. कदाचित त्यांनाही ती स्क्रिप्ट समजत नाही किंवा ते कॅरेक्टर समजत नाही. त्याच्यामुळे ही सुरांची जी गोष्ट आहे, का मी पण संगीत क्षेत्रातून आल्यापासून ते गोष्टी असतात, की खर्ज, मध्यम आणि पंचम ह्या गोष्टी पण अभिनयात आहेत, की सुरांचं महत्व अगदी. हे खूपच सुंदर आहे आणि खूप सुंदर पॅच तुम्ही केलात नाही. मला मी आवडलं. तुला गंमत सांगते या संदर्भात, की मला शाळेत असताना असं वाटायचं, की माझा आवाज खूप जाडा आहे. हां. मी उत्तरच देत नसे प्रश्नांना. टीचरनी विचारलं ना काही हां. येत असलं तरी उभीच राहत नसे. एकीकडे मी नाटकं करत होते हां, म्हणजे हां. नाटकात कामं करत होते. हं. पण मला शाळेत असं वाटायचं, की सगळ्या मुलींचा आवाज बारीक आहे आणि आपलंच वेगळं आहे. आणि पण मला जेव्हा लक्षात आलं, की ह्याचा उपयोग आहे, हा 4 प्रकारे वापरता येतो, त्याला वेळ लागला. म्हणजे मी जसं तुला म्हटलं, आम्ही शिकत गेलो. आता व्हॉइस वरून बोललात म्हणून एखाद्या ह्या व्हॉइस किंवा वेगळा व्हॉइस करून तुम्ही कोणाला प्रँक वगैरे केलं होतं का असं आयुष्यामध्ये? माझा स्वभावच नाहीये प्रँक करण्याचा. मला आवडतच नाही. हं. मी तुला सांगते, काही जण असं करतात, की एखादी गोष्ट आहे, हां. तर ती म्हणतात, की असे नाहीये, हे झालं नाहीये काम आणि मग नंतर जरा वेळाने सांगतात, की झालंय. हं. मला असं वाटतं, की तेवढा वेळ तरी त्या माणसाला का त्रास द्यायचा? हं. सांगून टाकूया ना, बरोबर. झालंय तेव्हापासूनच त्याचा आनंद सुरू होईल. तर मला नाही आवडत प्रँक्स करायला. स्वतःलाच आजपासून. आता मी हेच म्हणेन, की ताई तुम्ही नाटकाबद्दल खूपच काही गोष्टी आहेत. तर हं. म्हणजे तुम्ही त्याबद्दल खूपच चांगली व्यक्तिरेखेबद्दल आता मला हे म्हणायचे, की नाटकातली व्यक्तिरेखा करण्यासाठी, ती भूमिका करण्यासाठी काय-काय बदल करावे लागले किंवा काय-काय त्याबद्दल शिकावं लागलं, एक्सपेरिमेंटल करावे लागले, अशा काय-काय गोष्टी केल्यात? प्रत्येक भूमिकेमध्ये शिकावं लागतंच आणि कसं असतं कुठलाच रोल आपण अंडर एस्टिमेट नाही करू शकत. असं नाही म्हणू शकत, की हा साधाच आहे. हे काय माझ्यासारखंच आहे. नाही. प्रत्येक रोलचा जर शांतपणे विचार केला, म्हणजे आता आपण एकत्र एक सीरियल केलं सावली होईन हो. सुखाची. त्यातलं नंदाई बघता साधंच होतं ना. एक साधी प्रेमळ आई. पण त्यातही माझ्यात नसलेलं काय तिच्यात आहे? जे माझ्यात अभिनेत्री म्हणून मी जे केलं नव्हतं, ते काय आहे? ते असं होतं त्याच्यामध्ये, की
ती इतकी चांगली आहे की समोर जी खलनायिका आहे ती सगळ्यांना कळते, ऑडियन्सला कळते की ती वाईट बोलतेय, ती ती चुकवणार आहे, ती माती करणार आहे सगळ्याची. तरी मला असं आहे की नंदाईला असं वाटतं की तिचा चांगुलपणावरच विश्वास आहे. ती तिचं चांगलंच समजते, तिच्याशी नीटच बोलते, सांगते की हा ती करेल, आज नाही तर उद्या करेल. हे जे आहे असं प्रत्येक प्रत्येक कॅरेक्टर, म्हणजे मी म्हणेन की सिरियल मधले सुद्धा कॅरेक्टर्स लोकांना वाटतं काय सिरियल मधले डेली सोप आहे, 12 तास काम करत, असं नसतं. म्हणजे आज आता ही इकडे ठेवलेली ट्रॉफी मिळाली ती त्यामुळे मिळाली आहे नंदाईसाठी की ट्रॉफी बघूयात एकदा, घेऊया. म्हणजे खूपच अचिव्हमेंट आहे जे सगळ्या टेक्निकल टीमच्या. ही ट्रॉफी अचिव्हमेंट आहे आणि ही हो. मला डेली सोपसाठी मिळालेली पहिली पहिली. ट्रॉफी आहे. कारण मला आतापर्यंत अवॉर्ड्स मिळाले ती नाटकांसाठी, सिनेमासाठी, पण डेली सोपला अवॉर्ड मिळेल असं मला कधी वाटलं नव्हतं. ते हे आहे. वेगळे. खूपच सुंदर. आमच्या प्रेक्षकांनी म्हणजे बघायला हवी ही मॅमला मिळालेली त्यांच्या अभिनय संदर्भात. खूपच सुंदर आहे आणि ह्या सिरियलला मीही एक असिस्टंट म्हणून काम केलेलं आहे. उत्तम काम केलेलं आहेस तू पण. तर असं तर मॅम आता आपण खूपच काही ह्या गोष्टी संदर्भात बोललो, पण मला असं वाटतं की तुमची नाटकातली किंवा एखाद्या सिरियलची अशी वेगळी व्यक्तिरेखा तुम्हाला आली की तुम्ही तशा नाहीत का, पण मग तुम्हाला ते कॅरेक्टर ऍक्सेप्ट करताना काय काय बदल करावे लागले, जसे की इंदिरा नाटक, त्याच्यातील इंदिरा गांधींची भूमिका किंवा अशी वेगळ्या काही भूमिका आल्या की त्याच्यासाठी वेगळं काही असं करावं लागलं तुम्हाला? इंदिरा तर खूपच कठीण होतं आणि कठीण म्हणजे भूमिका बऱ्याच कठीण केल्यात आतापर्यंत. पण इंदिरा म्हणजे काय माहितीये का, एक अपेक्षांचं ओझं अभिनेत्री म्हणून खूप होतं. कारण इंदिरा गांधींना लोकांनी पाहिलेलं आहे. त्यांचे व्हिडिओज अवेलेबल आहे. त्यांचा आवाज लोकांच्या कानात आहे. असं असताना ती व्यक्तिरेखा बरं नाटकामध्ये 3 तास सलग इंदिरा स्टेजवरनं जातच नाही कुठे, ब्लॅकआउटमध्येच जाते, परत येते. 3 तास तुम्हाला ती व्यक्तिरेखा खरी वाटायला लावणं, हे खूपच कठीण होतं आणि नुसती खरी नाही, त्यानंतर तिचे जे काय अ, आता इंदिरा नाटकामध्ये इंदिरा गांधींचं पर्सनल आयुष्य आहे. त्या घरी कशा होत्या किंवा त्यांचे अप्स अँड डाउन्स आहेत. असं नाहीये की त्यांचं काय म्हणतात ते प्रोपगंडा नाहीये. त्याच्यामध्ये त्यांची फक्त त्या चांगल्या कशा आहेत असं नाहीये. त्यांच्या आयुष्यात काय-काय घडलं, एखाद्या वेगळ्या व्यक्तिरेखेच्या बाबतीत जसं असतं तसंच इंदिरा गांधी काय होत्या आणि त्यावेळी सामाजिक परिस्थिती काय होती, काय-काय घडलं, त्यांचं काय चुकलं, त्यांचं काय बरोबर होतं, हे सगळं त्यात होतं. हे सगळं लोकांना खरं वाटायला लावणं आणि एक क्षण सुद्धा ही इंदिरा गांधी नाही, सुप्रिया आहे, असं नाही वाटता कामा. तर ते खूप कठीण होतं इंदिराच्या वेळी. पण इंदिराच्या वेळी एक खूप चांगलं झालं. जेव्हा इंदिरा नाटक बाबांनी लिहिलं, तेव्हा त्यांनी जागतिक कीर्तीचे जे मेकअपमन आहेत, विक्रम गायकवाड, ज्यांनी हिंदी सिनेमे खूप मोठ्या प्रमाणावर केलेले आहेत आणि कठीण सिनेमा असेल मेकअपच्या दृष्टीने तर त्यांना बोलवलं जातं. म्हणजे पंढरीदादा होते, पंढरी जुकर, त्यांच्यानंतर त्यांचंच नाव आता घेतलं जातं. तर त्यांना माझे फोटो पाठवले. कारण त्यांना बाबांना मला घ्यायचंच होतं. अभिनेत्री म्हणून त्यांना माहीत होतं. परंतु मी दिसले पाहिजे ना इंदिरा गांधी, त्याच्याशिवाय कसं घे. तर त्यांना फोटो पाठवले. त्यांनी काय केलं, फार काहीच केलं नाही. नॉर्मल माझ्या मेकअप नसलेल्या चेहऱ्यावर फक्त त्यांनी पांढरी बट आणि काळे केस एवढं पॅच केलं फक्त. आणि त्यांना असं वाटलं की ही दिसणार इंदिरा. त्यांनी उलटा बाबांना फोन केला, की "ही एवढी इंदिरा गांधी दिसणारी मुलगी तुम्हाला कुठे सापडली?" ते म्हणाले, "माझीच मुलगी आहे." तर आता असं वाटू शकतं की हे त्यांनी असंच म्हटलं असेल. पण तसं नव्हतं. कारण त्यांनी जब्बार पटेलांना माझं नाव सजेस्ट केलं इंदिरा गांधीचं काम करायला. आणि यशवंतराव चव्हाण चित्रपटात मी पहिल्यांदा इंदिरा गांधीचं काम केलं. आणि तेव्हा म्हणजे जे काही मला टेन्शन होतं, सगळं जे काय होतं, ते तिथे सुरू झालं. मेकअप अर्थातच विक्रम गायकवाडांनी केला. त्यामुळे त्यांनी मला दाखवला पण नाही माझा चेहरा. ते म्हणाले, "आरसा-बिरसा ठेवायचाच नाही, पूर्ण झाल्यावर बघायचा मेकअप." आणि तर त्यानंतर बघितला चेहरा तर इंदिरा गांधीच. पण जब्बार पटेलांनी, इतका मोठा दिग्दर्शक आहे तो, आपल्याला माहीतच आहे. म्हणजे सिंहासनपासून सिनेमे त्यांचे गाजलेले जैत्र जैत्र कितीतरी, म्हणजे खूप मोठी. प्रत्येक सिनेमा त्यांचा गाजतच. तर त्यांनी मला इंदिराजींबद्दल खूप माहिती दिली आणि ते प्रत्येक शॉट म्हणजे नुसता एकीकडनं दुसरीकडे चालत जाण्याचा जरी शॉट असेल, तरी ते मला खूप सांगायचे, की "आत्ता इंदिराजींच्या मनात अमुक-अमुक आहे." आता ते त्या बोलणार नाहीयेत, त्या ते दाखवणारही नाहीयेत चेहऱ्यावर, पण मनात हे.
तर इतकं त्यांनी मला ट्रेन केलं, की काय त्या बाईचं व्यक्तिमत्व होतं. आणि प्रत्येक वेळी ना मी हातात लॅपटॉपवर त्यांची फिल्म चालू असायची. तो आवाज मी कानात साठवत असायचे आणि मग शॉट द्यायचे. तर त्यामुळे आणि त्यानंतर सिनेमा पण आधी रिलीज झाला. तेव्हा लोकांना आवडलं, लिहून आलं माझ्याबद्दल, की हे उल्लेखनीय भूमिका केलेली. त्यानंतर नाटक आलं. त्यामुळे एवढं मोठं नाटक पेलायचं तरी मला एवढं माहीत होतं, की आपण इंदिरा गांधी म्हणून खपतो आहोत. लोकांना आवडतो आहोत. नुसते खपवत नाही तर लोकांना ते आवडतो आहोत. त्यामुळे मला ते टेन्शन नव्हतं. मला तेव्हा टेन्शन नाटकाच्या वेळी भूमिकेचंच होतं फक्त. जसं इतर रोल्सचं असतं, की आपण बरोबर करू ना, सगळे सीन्स न्याय देऊ ना. पण इंदिरा गांधी वाटण्याचं टेन्शन तिथे संपवलं होतं संपलेलं होतं. त्यांनी. मग नंतर हिंदू सरकारच्या वेळी सुद्धा मला माहित होतं, सगळ्यांनाच माहित होतं, की इंदिरा म्हणून चांगली वाटते. पण त्यामुळे काम करताना ते टेन्शन होतं. दुसरं त्यात स्वगत होती खूप. हां. म्हणजे स्वगत हा मोठा भाग होता त्याचा. तर स्वगत म्हणायचं तेही इंदिराजींचं बेअरिंग ठेवून, ठेवून. हे खूप होतं. तर अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये याच्यात होत्या. 2 प्रश्न आहेत. एक तर म्हणजे ते सोबत जे इंदिराजींच्या आवाजामधचं आणि दुसरं हिंदू सरकार हा सिनेमा कसा मिळाला? हे 2 गोष्टी, हे 2 प्रश्न आहेत म्हणजे. इंदू सारखा त्यानंतर मला सिनेमे मिळतच राहिले असते. आता हं. सुद्धा म्हणजे मिळू शकतात. कारण का जिकडे विक्रम गायकवाड तिथे ते हं. म्हणायचे, की मला मेकअप करायला त्रास नाहीये ही आली तर. हां. कारण मला काहीच फार करायला लागत नाही. आणि त्यांची एक मेकअपची पद्धत अशी आहे, की ते काही प्रॉस्थेटिक्स वगैरे करत नाहीत. त्यांनी नाकही मला वेगळं लावलं नाही. म्हणजे मी त्यांना हां. विचारलं, की ते असं जरा बाकदार होतं त्यांचं नाक. तर तुम्हाला ते लावणार नाही का? ते म्हणाले, "मी असं नाही करणार. कारण मला माहिती की अभिनयाने तू वाटणार. थोडा मेकअप थोडंसं टचअप केलं की तू वाटणार. त्यामुळे माझ्या रोजच्या मेकअपपेक्षा सुद्धा मला कमी वेळ लागायचा. अर्ध्या तासात मी तयार झालेली असायचे आणि त्यांनी जास्त भरवसा ठेवला माझ्या अभिनयावर आणि जे मूळचं साम्य आहे त्याच्यावर आणि त्यामुळे ते सोपं होऊन गेलं आणि माझा चेहरा दिसत राहिला पाहिजे असं त्यांचं होतं. चेहरा दिसला पाहिजे, अभिनय करता आला पाहिजे. नुसतं खोटं-खोटं नाही वाटता कामा. ते झालं त्यामुळे. अ, तोच विषय की एक इंदिराजींचा जो म्हणजे इंदिरा नाटकातलं एखादा पॅच त्यांच्या व्हॉइस व्हॉइसवरती जास्त काम केलं असेल तुम्ही त्याच्यामध्ये. कारण त्यांचा व्हॉइस आणि तुमचा व्हॉइस याच्यामधचा डिफरन्स. इंदिराची भाषा जी होती, ती 2 प्रकारची होती. एक स्वगतामध्ये ती थोडीशी काय म्हणतात लयबद्ध होती आणि एरवी नॉर्मल जसं बोलतो तसं. मुळात त्याच्यामध्ये हिंदी शब्दही खूप होते. पण मग कारण त्यांची मूळची भाषा हिंदीच. हिंदी. पण नंतर आम्हाला असं वाटलं, की त्यांनी काय म्हणतात मध्ये-मध्ये थांबल्यासारखं होईल का? लोकांना दचकल्यासारखं होईल का? त्याच्यापेक्षा मग बेटा वगैरे असे जे दोन्ही भाषात असलेले शब्द आहेत ते ठेवले आणि सगळंच मराठी केलं. म्हणजे असं धरलं, की त्या उच्च हिंदी बोलतायत, आपण उच्च मराठीत ते दाखवतोय भाषांतर करून. तर असं होतं आणि त्यातलं मी तुला स्वगत एक सांगेन, की म्हणजे तुला कळेल, की त्याची आणखीच वेगळी भाषा होती. कारण ते मनातलं आहे हो. त्यांच्या. तर एक होतं, की त्यांना आणीबाणी उठवायचं जेव्हा ते ठरवतात, ते त्यांनी तडकाफडकी ठरवलं त्या मानाने. तर एक स्वामींबरोबरचा सीन आहे, तो झाल्यानंतर, त्या दृश्यानंतर आणि त्यानंतर त्यांच्या चर्चेमधनं त्यांना वाटायला लागतं, की आता नाही, आता उठवायलाच हवी आणीबाणी. तर त्यानंतरचं त्यांचं हे स्वगत आहे. हं. तर त्यांच्या मनातला काय म्हणतात द्विधा मनस्थिती आणि त्यांनी घेतलेला निर्णय, असं सगळं याच्यात. स्वामी म्हणाले, "कृती कर." कुठली कृती करणं योग्य? अर्थातच देशाचा गौरव, देशाचा लौकिक परत मिळवणं हीच. आज जग समजतंय की भारत एकाधिकारी हुकुमशहा झाला आणि कोणताही हुकुमशहा सोडत नसतो आजची सत्ता झाल्याशिवाय प्रतिक्रांती. पण मी नाही त्या हुकुमशहांच्या जातीतली. मी दाखवून देईन जगाला की मी सर्वाधिक महत्त्व देते देशाच्या एक लोकशाही अशा लौकिकाला. प्रसंगी सोडून हातातली सत्ता किंवा संकटात घालून माझे प्राणही. कारण नक्कीच आज मी ज्याच्यावर झाले स्वार तो खवळलेला वाघ मी पाठीवरून उतरता क्षणीच करील माझंच नरडं फोडण्याचा प्रयत्न. आज तुरुंगाच्या गजाआड डांबून ठेवलेली ती भुतावळ उघडता क्षणीच तो उंचापुरा लोखंडी दरवाजा नक्कीच पहिलं काम करील ते माझाच घास घेण्याचं. करून मला लोकशाहीचा पहिला बळी. लोकशाहीचा हुतात्मा. किती सुंदर कल्पना. जगाला दाखवून देणारी की भारत लोकशाहीची इतकी कदर करतो की प्रसंगी तिला हटवणारा हुकुमशहा हाच तिच्या रक्षणासाठी हुतात्मा होऊ शकतो.
मी हे दाखवून देईन. बापू, मग तरी फिटेल ना तुमच्याकडून घेतलेल्या स्वातंत्र्याचं ऋण? असं. छान. म्हणजे अजून तिला कळत नाहीये, पण एवढं कळतंय की हे खूप होतंय. आता हुकुमशाही संपवली पाहिजे आणि त्याच वेळी तिला कळतंय की हे आपल्यासाठी धोकादायक आहे. असं ते सगळं होतं आणि पापू ती वडिलांना पापू बापू. म्हणायची. बापू. म्हणजे लोकांना बऱ्याचदा असं वाटायचं की मी बापू म्हणते का? नाही. बापू ती महात्मा गांधींनाच म्हणायची सगळ्यांसारखी आणि पापू वडिलांना म्हणायची. मग याच्यातला जो व्हॉइस हा त्यांचा मनातला आवाज, हम्म. मग त्यांचा तुम्ही रिअल व्हॉइस कसा मॅच करण्याचा प्रयत्न केला? रिअल स्ट्रॉंग होता ना. हा. म्हणजे प्रत्येक ओळ ही त्याच्यातलं आपण जर बघितलं तर कुठलंही वाक्य त्यांचं जर घेतलं तर अशी वेळ आजवर जगातल्या कुठल्याच लोकशाहीच्या पंतप्रधानावर कधी आली नसेल सिद्धार्थजी. लहान मोठे सगळे विरोधी पक्ष एकत्र होऊन माझ्या विरुद्ध लोकसंघर्ष करणार आहेत. मोरारजी देसाईंनी तर जाहीर केलंय की ते एक सफदरजंग रोडला घेराव घालणार आहेत. आणि मुख्य म्हणजे या भाषेत इतकी नावं होती वेगवेगळी. हा. म्हणजे सुरुवातीला मी पाठ करायला लागले तेव्हा मला असं वाटायचं ह्या नावाच्या जागी ते नाव घेतलं तर, हे नाव पूर्ण नाही घेता आलं तर, ह्या पक्षाच्या माणसाचं नाव त्या पक्षात घेतलं म्हटलं तर असं. इतके. कारण मी पहिलं पान जे राजकारणाचं होतं ते इंदिराच्या आधी वाचतच नसे कधी. डायरेक्ट दुसऱ्या पानावर आमच्या नाटकांच्या जाहिराती बघायचं आणि इंदिराने मला पहिलं पान वाचायला आणि ते समजून घ्यायला शिकवलं किंवा अभ्यास पण त्याच्यासाठी केला. तो सगळ्यांची चरित्र म्हणजे नॉट ओन्ली इंदिराचीच, इतरही त्या काळातल्यांची त्यांच्या आयुष्यात चरित्र आलेले सगळे वाचली. हा, कोणाची काय भूमिका होती, कोणाचं काय चुकलं, कोणाचं काय बरोबर होतं, इतिहास आहे शेवटी. तर ते सगळं. आणि मधुर भांडारकरचं तू मगाशी म्हणालास, त्यांनी एक गंमत केली जी मला डबिंगच्या वेळी कळली. डबिंगच्या वेळी त्यांनी मला सांगितलं की सुरुवात सिनेमाची होती ती त्यांच्या आणीबाणी लागू करण्याच्या अनाउन्समेंट. तर ती अनाउन्समेंट त्यांनी मला माझ्याच आवाजात रेकॉर्ड करायला सांगितली, जिथे मी दिसत नाही, फक्त रेडिओ असतो. मी म्हटलं हे तुम्ही माझ्या आवाजात नका ना घेऊ, कारण इंदिराजींचा आवाज खूप पातळ होता. मी जेव्हा दिसते तेव्हा मी तो आवाज मॅनेज करते किंवा माझ्या दिसण्याबरोबर अभिनयाबरोबर ते चालून जातं किंवा काही वेळेला त्याचा फायदाही होतो. कारण स्ट्रॉंग जेव्हा त्या बोलायच्या, खऱ्या त्या फार नाजूक आवाजात बोलायच्या, पण स्टेजवर त्या जाड आवाजात बोलायला ते चांगलं वाटायचं. तर ते म्हणाले नाही 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 तूच करायचं हे रेकॉर्ड. मी केलं ते रेकॉर्ड आणि सिनेमात ते आहे माझ्या आवाजात. ही मला माझी खूप मोठी अचिव्हमेंट वाटली अभिनयाची, की त्यांचा नुसताच आवाज म्हणून पण माझा आवाज त्यांनी वापरला. आता तुम्ही इंदिरा गांधींवरती खूप मोठा रिसर्च म्हणता येईल, कारण ती भूमिका पार पाडण्यासाठी रिसर्च असतो एका अभिनेत्याचा. आता रिसेंट फिल्म आलेली इमर्जन्सी, ज्यात कंगना राणावत यांनी भूमिका केली, तो तुम्ही ट्रेलर बघितलाय का? हो, मी ट्रेलर पाहिलं आणि मला वाटतं तिने चांगलं केलं असावं काम. चांगलं केलं असेल आणि तिच्या दिसण्यामध्ये पण एक प्रकारचं शार्पनेस आहे. तो उपयोगी असेल. माहित नाही मला फिल्म कशी असेल, पण काम चांगलं असेल असं मला वाटतं. तो त्यांनी डिरेक्ट केलेला आहे. कोणी? कंगना राणावत त्यांनी स्वतःच डिरेक्ट केलं. ते वेगळं, ते मला माहिती नाही दिग्दर्शक म्हणून ती कशी आहे, पण काम चांगलं केलं असेल असं वाटतं. पुन्हा ते लेखकावर पण आहे. हो. लिहिलेलं कसं असतं, भूमिका काय लिहिली, काय विचाराने, हे सगळंच ते एक काय म्हणतात ते पॅकेज असतं अख्खं. ते सगळं नीट जमलं तरच ती भट्टी जमते, नाही का? बरोबर आहे. याच्यानंतर आता रिसेंट एखादं तुमचं आवडलेली भूमिका दुसरं इंदिरा सोडून याच्याबद्दल? मला खूप आहेत आवडलेल्या भूमिका. म्हणजे ही इंदिरा कठीण होती, पण आवडलेल्या भूमिका खूप आहेत. एक तर मी 5 वर्ष सत्यदेव दुबेंकडे शिकले. म्हणजे त्यांनी मला असं म्हणता येईल की बाबांनी मला घडवलं होतं, पण एक पैलू पाडणं असतं ते त्यांनी केलं. कारण सत्यदेव दुबे हे नट घडवण्यासाठीच प्रसिद्ध होते आणि ते नाटकं करायचे, पण त्यांना नटांना घडवणं त्यासाठी ते वर्कशॉप्स वगैरे सुद्धा घ्यायचे. मला वर्कशॉपचा प्रश्नच आला नाही. मला डायरेक्ट त्यांनी नाटकात बोलवलं. नंतर आम्हाला वर्कशॉप घ्यायचे तेव्हा आम्हाला बोलवायचे, अटेंड करा रोज म्हणून, किंवा काही वेळेला ते आम्हाला त्यातनं हे टीचर म्हणून पण ठेवायचे. पण तर त्यांच्याकडे एक मी नाटक केलं होतं, संभोग से संन्यास्तक म्हणून. आता त्या संभोग शब्दावरनं जाऊ नकोस, ते खूप विनोदी नाटक होतं. तेव्हाची ओशोंची ती स्लोगन होती, संभोग से संन्यास्तक, म्हणून ते नाव त्यांनी दिलं होतं. ती कॉमेडी होती, फार्स होतं. तर त्याच्यामध्ये ना मी डबल रोल करायचे.
तर मी त्यातलं एक अप्सरा असते, नंतर ती पृथ्वीवर येते आणि ती नंतर हिरो जो असतो कामेश्वर नावाचा, तो तिच्या वेशात येतो. म्हणजे त्याचं रूपांतर तिच्यामध्ये होतं. त्यामुळे ती एक अप्सरा, नंतर धरणीवर आलेली मुलगी आणि शिवाय कामेश्वर जेव्हा ती होतो, तेव्हा कामेश्वराला माझा आवाज उपयोगी पडायचा जो झाडा आहे. हा. पण ते 3 त्याच्यामध्ये हे होतं. मूळचं अप्सरेचं डान्स वगैरे होता त्यात. आणि ना त्याच्यामध्ये मी तुला सांगते काही वेळेला ना लोकांना ज्या चॅलेंजिंग वाटत नाहीत गोष्टी, त्या खऱ्या चॅलेंजिंग असतात. त्यात असं होतं, की मी एकीकडनं जाते. काय बरं माझं नाव होतं बासंती हिरोईनचं. बासंती जाते. दुसरीकडनं कामेश्वर येतो. म्हणजे बासंतीच्या रूपातला कामेश्वर येतो. मग पुन्हा जातो परत बासंती येते. असं 2-3 वेळा होतं. आणि त्यावेळी प्रत्येक वेळी माझी ओढणी फक्त बदलायची. कामेश्वर म्हणून वेगळी ओढणी आणि बासंती म्हणून वेगळी. तर ते येऊन मागून फेरी मारण्यामध्ये बॅकस्टेजला ती ओढणी बदलायची. इतकंच नाही, तर त्या धावण्यामध्ये दमायला व्हायचं. पण प्रत्येक जण एकदाच आलेला आहे ना. हो. म्हणजे मी जरी धावत असले, तरी ते चालतच येतायत. एकदा हा आला, एकदा तर ते जे श्वास स्वतःचा सांभाळणं हे जे होतं ना, ते खूप कठीण होतं. म्हणजे अशा काही गोष्टी खूप कठीण असतात. म्हणजे भूमिकेत तर वेगळं करणं तर असतंच. पण त्याबरोबर टेक्निकल पण गोष्टी काही वेळेला खूप असतात. त्यामुळे तो माझा आवडता रोल होता. आणि मी तुला म्हटलं तसं माझी विनोदी भूमिका होती ती. त्यामुळे मला ती आवडायची खूप. ताई आता सध्या तरी कमर्शियल नाटक रिसेंट तुम्ही कोणतं पाहिलं आणि तुम्हाला ते कोणतं नाटक रिसेंट आवडलेलं? इतर कोणतेही नाटक? मला खूप नाटकं आवडतात. मी खूप नाटकं बघते आणि असं एक नाही म्हणू शकत. खूप नावं आहेत, की जी नाटकं मला आवडली. आता आत्ता चालू असलेली नाटकं 3 नाटकं आहेत, ज्यात तरुण मुलं आहेत. वरवरचे वधूवर आहे, विषामृत आहे आणि जर-तरची गोष्ट आहे. मला इतकं आवडतं ते, की आता आपला प्रेक्षक हा तरुण असायला हवा. कारण इतकी वर्ष सर्व वयाची माणसं नाटकं पाहत आली आणि आता जे OTT, सीरियल्स आणि इतर नाटकं इंग्लिश म्हणा, हिंदी म्हणा, ह्यामुळे प्रेक्षक कमी-कमी होत चाललंय आणि आताचं जे आयुष्य आहे मुलांचं, तरुण मुलांचं, त्यामुळे सुद्धा ती नाटकापर्यंत येत नाहीत. तर ह्या 3 नाटकांनी आत्ता म्हणजे प्रिया बापट आणि उमेश कामत हे गेली 3 नाटकं हे करत आलेत. मी मध्ये-मध्ये परीक्षक असताना सुद्धा त्यांची नाटकं पाहिली आहेत. एरवीही पाहत असते. तर मी पाहत आले त्यांची प्रोग्रेस, की ती धडाडीने चालवतायत आणि त्यांच्या नावामुळे ती चालता पण आहेत नाटकं. तर आजकाल या नाटकांमुळे तरुण प्रेक्षक वर्ग येतोय, जो आपला पुढचा मोठ्यांच्या म्हणजे काय म्हणतात तो प्रौढ विषयांसाठी सुद्धा उपयोगी पडणारा प्रेक्षक वर्ग आहे. त्यामुळे ती मला आवडतात किंवा आणि तरुण मुलं उत्तम कामं करतायत, उत्तम लिहितायत. ती बघण्यासारखी आहे. अलबत्या गलबत्याने आता पुन्हा एकदा मुलांची नाटकं येण्याचा पायंडा पडला. आता निर्मितीचं कुठलं बरं? काय नाव आहे त्या नाटकाचं? आजीबाई जोरात. आजीबाई जोरात. हां, आजीबाई जोरात आहे. खूप छान त्याने वापर केलाय. सगळ्या AI पासून सगळ्याचा वापर केलाय नाटकात. ही सगळी उत्तम नाटकं आहेत आणि प्रत्येक नाटक असं नसतं, की एक नाटक अगदी परिपूर्ण नसतील कदाचित काही नाटकं. पण प्रत्येक नाटकाकडनं काही घेण्यासारखं आहे, काही बघण्यासारखं आहे. आणि जशी डेली सोप्स मला असं म्हणायचं, की प्रेक्षक जर सगळी डेली सोप्स कोणी ना कोणी बघतच आहे, TRPवरनं आपल्याला कळतंय, तर सगळी नाटकं बघा. नाटकाला चांगले दिवस यायला पाहिजेत. आता तेच म्हटलं, की आता विषय आपला निघालाच आहे, की नाटक, मालिका, OTTs आणि सिनेमा. आता 4 आणि सिनेमा आणि सोशल मीडिया अशी 4-5 मीडिया आपल्याकडे आहे. तर ह्या मीडियामध्ये तुम्हाला जवळचा काय म्हणजे कोणतं माध्यम आवडतं? कसं आहे माहिती आहे, माध्यम कुठलंही असो, आपण अभिनय थोडाफार बदलावा लागतो. पण मला जिथे काम चांगलं करायला आवडतं, ते माध्यम मला त्यावेळी आवडतं. असं माझं आहे. जसा इन्व्हेस्टमेंट फिल्म ज्याला आम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळाला, हां. त्यातला रोल होता माझा प्राची, जी नायिका त्याची. ती जे काय कमाल रोल होता तो, की ती निगेटिव्ह पूर्ण. त्याच्यासाठी मला प्रभात पुरस्कार जो मिळाला, त्याला नॉमिनेशन कोणाबरोबर होतं? वैभव मांगले आणि आपले महेश मांजरेकर ह्यांच्याबरोबर नॉमिनेशन. कारण त्याला एकच कॅटेगरी होती निगेटिव्हची. पुरुष, स्त्री असं नाही. हां. एक कॅटेगरी. त्याच्यात मला अवॉर्ड मिळाला होता. इतकी निगेटिव्ह भूमिका होती. पण ती केली मी निगेटिव्ह अशी नव्हती. ती केली होती मी आजची आई. ती आपल्या मुलासाठी काय-काय करेल. मुलगा संकटात आहे, मुलाकडनं घडलेलं आहे ते पण काही फार करेक्ट नाहीये. पण तिचं म्हणणं की मी त्याला वाचवणारच आहे. माझा मुलगा आहे.
ही मेंटॅलिटी खूप झाली. मला तर म्हणायचं हा सिनेमा जास्त बघितला जायला हवा. कारण आज आपण कुठे चाललो आणि काय रीतीने आपण रिॲक्ट करतोय. आपल्याला चांगल्या वाईटामधली रेषा आपली पुसट होत चालली आहे का? हे विचार करण्यासारखा तो सिनेमा होता. त्यामुळे अशा भूमिका जेव्हा असतात, आता ती चित्रपटातली भूमिका होती. त्याच्यामध्ये मी त्याचे कॉस्ट्यूम्सही केले होते. तेव्हा मला त्याच्यामध्ये कधी एरवी ट्राय करायला मिळत नाही, ती एक महत्त्वाची गोष्ट ट्राय करता आली. मी जसं एरवी कधी सलवार कमीज घालेन, कधी साडी नेसेन, कधी नाईट गाऊन घालेन, कधी शॉर्ट्स घालेन. ते सगळं त्याच्यात मी वापरलं होतं. असा विचार न करता, की ही एकच बाई वाटेल की नाही, ट्राय केलं होतं. त्यामुळे असं जिथे काही ट्राय करायला मिळतं, जिथे काही वेगळं करायला मिळतं, ती सगळी माध्यमं मला आवडतात. प्रत्येकाचा आपापला स्ट्राँग पॉइंट आहे. प्रत्येकाचा वेगळा प्रेक्षक वर्ग आहे. जेव्हा मी हिंदी सीरियलमध्ये काम करते, तेव्हा मला वेगळा प्रेक्षक वर्ग मिळतो. मध्ये असं झालं होतं, की मी दुबईला गेले आणि परत आले, तेव्हा मी हिंदीच मालिका केल्या. आणि नाही सॉरी, दुबईहून आल्यानंतर मराठीच केल्या. ओमानहून परत आले, तेव्हा मी हिंदीच केल्या सगळ्या. तो टोटली वेगळा प्रेक्षक वर्ग होता. मराठी माझ्या नातेवाईकांना माहीतही नसायचं, की मी काम करतीये. जेव्हा मी मोठ्या नॅशनल प्लॅटफॉर्मवर काम करत होते. आज मराठी प्रेक्षक असतो तेव्हा तो आवर्जून सांगतो, की "मी तुझी ही मालिका बघते हां. मला हे आवडलं, हा सीन आवडला." त्यामुळे प्रत्येक प्रेक्षक वर्ग जेव्हा बदलतो, ओ-टी-टीचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. आता ओ-टी-टीवर माझी क्युबिकल्समध्ये मी काम केलं. ओ-टी-टीचा एक फायदा होतो, जो सिनेमाचा जो असतो तोच, काम करायला, नटाला, की तिथे खूप मेकअप, खूप लाइटिंग असं नसतं. खूप रिअल काम करायला मिळतं आणि ऑडियन्ससुद्धा सर्व प्रकारचा मिळतो. आणि हवं तेव्हा शांतपणाने ऑडियन्स बघतो. त्याच्यामुळे एक वेगळं नीट बघितलं जातं काहीही. म्हणजे मी सुद्धा ओ-टी-टीवर खूप गोष्टी बघते. त्यामुळे तो त्या माध्यमाचा फायदा आहे. आणि बाकी नाटक तर मला लहानपणापासून आवडत आलेलंच आहे. म्हणजे तिथं पहिलं प्रेमच आहे, पहिलं शिकलेले आहे ते तिथेच आहे. त्यामुळे डेली सोप्स म्हणाल तर डेली सोपमध्ये हल्ली जी काही जीवघेणी काय म्हणतात स्पीड आहे, जो काय गती आहे जीवघेणी, ती खूप आहे. आणि आता तर रविवारी पण मालिका असतात. नसलं रविवारचं तरी आपले महा एपिसोड तुला माहीतच आहे. हो. म्हणजे आठवड्याला आपण इतके एपिसोड्स द्यायचे. हे इट्स अ टॉल ऑर्डर. आणि आपल्याकडे इतर देशांमधल्यासारखे एक-एक सीझन आधी शूट होऊन मग रिलीज झालं असं होत नाही. नाही. आणि आपल्याकडे टी-आर-पी प्रमाणे बदलही होत असतात. त्यामुळे काही आपण शूट करून ठेवलं तरी आपल्याला ते नंतर परत करायची वेळ येते. लाइटिंग खूप जास्त असतं. त्यासाठी मेकअप खूप जास्त करावा लागतो. हे सगळं जरा कमी व्हायला हवं असं वाटतं. त्यामुळे डेली सोपमध्ये कठीण असतं. पण रोल सगळीकडे चांगले मिळू शकतात. त्यामुळे आपण काय म्हणतात ते नट हावरट असतो. जिथे चांगला रोल मी तरी आहे. तिथे मी असते. ताई आता रत्नाकर करंडक बद्दल थोडंसं ऐकायला म्हणजे त्याच्याबद्दल थोडंसं मला ऐकायचं होतं. अ, रत्नाकर करंडकबद्दल सांगतेच, पण त्याआधी मला त्या संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते, की बाबा गेल्यानंतर आम्ही त्यांच्या नावाने कुठेही अवॉर्ड ठेवलं नाही. या विचाराने, की हा इतका मोठा लेखक होता. म्हणजे 200हून जास्त पुस्तकं, एकांकिका 250हून जास्ती गूढकथा वगैरे हे 90 नाटकं. हे हे अवाक्याच्या कुणाच्याही पलीकडचे म्हणजे याच्यात 4 लेखक होऊ शकतात. त्यामुळे आम्ही असा विचार केला, की हा जनतेचा लेखक आहे. याच्यासाठी काही अवॉर्ड ठेवणं, याच्यासाठी थिएटरला नाव देणं, याच्यासाठी चित्र लावणं थिएटरमध्ये, हे सगळं जनतेला वाटलं पाहिजे आणि ते वाटेल. त्याचा एक भाग म्हणजे रत्नाकर करंडक झालं. जसं आपला भूषण देसाई जो वडिलांपासनं त्याचे वडील जयवंत देसाई उत्तम प्रकाश योजनाकार, तोही आहे उत्तम प्रकाश योजनाकार. सतत हल्लीच्या भाषेत म्हणतात ते बक्षिसं मारणारा आहे तो. हां, स्पर्धेत मारलं. हां, बक्षीस मारलं, मिळालेलं नसतं. बक्षीस मारलं. मारलं. हां, तसा तो आहे. तर त्याच्या मनात आलं, की रत्नाकर करंडक सुरू करूया आणि खरं म्हणजे तो आता सुरू असायला पाहिजे. तेवढा तो गतीने तर चालू नाहीये. वेगवेगळ्या लेखकांचं त्याचं पहिलं वर्ष होतं तेव्हा रत्नाकर मतकरींच्या कथांवर एकांकिका करून ते सुरू झालं. तेव्हा मी परीक्षक पण होते त्यातली एक. एवढ्यासाठीच, की कथा सगळ्या मला माहीत आहेत. तर एक बरं. परीक्षक त्यांना असा हवा होता, की ज्याला माहिती अभ्यास आहे केला ओरिजिनल सगळंच. हो. याची, त्याच्यावरून एकांकिका सादर होते. तर खूप चांगला एक्सपिरियन्स होता तो. विविध त्यांच्या कथांवर एकाच कथेवर वेगवेगळ्यांनी केलेली ती पाहायला मिळाली. पुण्यात झाला, खूप सुंदर झाला तो. मला असं वाटतं वेगवेगळ्या लेखकांवर, कवींवर
हा चालू राहायला पाहिजे. पण मला असं वाटतं की खूप मोठं आहे ते, त्याला पाठबळ जास्त मिळालं पाहिजे. भूषणच्या एकट्याचं ते काम नाहीये. कारण ही शेवटी महाराष्ट्रभर चालणारी स्पर्धा आहे. तर ते तसंच पाहिजे. पण त्यांनी ते केलं आणि सुंदर रीतीने करून दाखवलं. तसंच बाबांचं वंचितांचा रंगमंच बाबांनी स्वतः सुरू केलेलं होतं. बाबांना असं वाटायचं की आम्ही आता पूर्वीपासनं झोपडपट्ट्यांमध्ये, हॉस्पिटल्समध्ये असे सुद्धा आम्ही खूप प्रयोग केले. म्हणजे आम्ही फक्त वेगवेगळ्या गावांमध्ये तर जायचोच. पण आता मला आठवतंय कॅन्सर वॉर्डमध्ये आम्ही प्रयोग केलेत. ती अशी नळ्या-बिळ्या लावलेली मुलं नाटक बघताना जी काय हसायची आणि त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद यायचा, जो त्यांच्या बिचाऱ्यांच्या आयुष्यातनं जवळ शून्य झालेला असायचा. ते कमाल वाटायचं. पण बाबांना नंतर असं वाटायला लागलं, की आपण जातो त्यांच्यापर्यंत. पण आता झोपडपट्ट्यांमधल्या मुलांचे स्वतःचे प्रश्न आहेत. स्वतःला काही त्यांना करावंसं वाटत असेल, क्रिएट करावंसं वाटत असेल. म्हणून वंचितांचा रंगमंच त्यांनी सुरू केलं. जे आजही आमचं काम चाललंय. संजय मंगला गोपाळ आणि समता विचार प्रसारक संस्था ते करतात आणि बाबा गेल्यानंतर मी त्याच्यात बरंच लक्ष घातलं. आधीही मी असायचे, पण कमी असायचे. आई-बाबा जास्त बघायचे. आता जास्त बघते. पण असं वेगवेगळ्या रीतीने जेव्हा रंगभूमीसाठी काम होतं ना, जसे आता रत्नाकर करंडक स्पर्धा म्हण किंवा हे वंचितांचा रंग. मला म्हणायचं अशातनंच लेखक किंवा दिग्दर्शक हा रंगकर्मी हा खरा जिवंत राहतो. आणि तो घडतो सुद्धा चित्र म्हणजे नवे-नवे घडतात. घडतात. आता वंचितांचा रंगमंचमधनं कित्येक नट असे आहेत, की जे आता सीरियल्समध्ये काम करायला लागलेत किंवा बाबांच्या आरण्यकमध्ये सुद्धा होते त्यातले दोघं. तर नक्कीच आणि अभिनयच कशाला? काही जण बॅकस्टेजची कामं करत आहेत वेगवेगळ्या लेव्हल्सवर. सीरियलमध्ये कोणी फोटोग्राफी करतं आहे. सो सगळ्या ह्याच्यात चित्रामध्ये टेक्निशियन म्हणून पण कामं आणि करता जी येतात. मुलं ज्या मुलांकडे वेळच नाही, ज्या मुलांकडे थिएटरला यायला वेळ नाही, ती मुलं स्वतः या बाबतीत विचार करतायत, रंगभूमीवर असण्याचा विचार करतायत, त्या क्षेत्रात असण्याचा विचार करतायत, हे विशेष आहे. म्हणजे पहिल्या वर्षी मला आठवतंय ह्याला गडकरीला झाला वंचितांचा रंगमंचाचा नाट्य जल्लोष. तेव्हा मुलांनी लिफ्ट पाहिलेली नव्हती त्या मुलांनी. लिफ्टनी वर-खाली, वर-खाली करून झालं त्यांचं. ह्याला मिनी थिएटरला जेव्हा त्यांची घाणेकरच्या मिनी थिएटरला जेव्हा त्याची रंगीत तालीम झाली, वर-खाली, वर-खाली लिफ्टनीच करत होती ती मुलं. म्हणजे किती वंचित आहेत ती. आणि आता जर त्यांच्यातली घडलेली मुलं पाहाल तुम्ही तर कमाल आहेत ती. तर हे चालू राहतं. समाजाचं आपण काही देणं आहोत. बरोबर आहे. मॅम दुसरा असा प्रश्न आहे, की रत्नाकर सरांचं म्हणजे रत्नाकर मतकरी आहे आणि तुम्ही लावता सुप्रिया विनोद. तर याच्यातला बदल मी पण जेव्हा सेटवरती आल्यानंतर मला पहिल्यांदा काही माहितीच नव्हतं, की नाव नंदाई हे कॅरेक्टर तुमचं आणि नंतर दुसरं नाव की सुप्रिया विनोद. ओके. पण नंतर बोलले की ते रत्नाकर मतकरींच्या म्हणजे मुलगी आहे. तो कळलं की नावच कन्फ्युजन आहे. मग आपल्याला समजतच नाही ना. मग त्याच्यातला बदल कशा पद्धतीचा आहे? तो जरा नाही खूप मजेशीर प्रतिक्रिया येतात यामुळे. हां. त्याचा फायदाही असतो. मुळात आधी काय झालं, की आम्ही एकत्र काम कायम वर्षानुवर्ष करतच होतो. तर या क्षेत्रात 2 गोष्टी होतात. माणसाचं लग्न झालेलं कळतच नाही लोकांना, हो. नट्यांचं. असं होतं, की आहे मतकरी, सुप्रिया मतकरी नाव ठेवतं. मला असं वाटत होतं, की हां, आपल्या आयुष्यातला एक टप्पा आहे हा. त्यामुळे काय नाही, त्या माणसाशी आपलं लग्न झालंय, त्यांच्या फॅमिलीचं काहीतरी असावं. त्यामुळे मी नाव बदलायचा निर्णय घेतला. सुप्रिया विनोद आमचं आडनाव विनोदच आहे. लोकांना वाटतं नवऱ्याचं नाव आहे. नाही, ते माझं आडनाव आहे. मिलिंद विनोद असं नवऱ्याचं नाव आहे. माझं आडनाव आहे विनोद. तर नवऱ्याचं आडनाव लावणं हे प्रथेप्रमाणे त्यामुळे मी केलं. आणि नंतर मला असं लक्षात आलं, की काही-काही जणांना असं वाटलं, मला स्वतःलाही असं वाटलं, की अरे आपलं एवढी मोठी लिगसी असलेलं आडनाव आपल्याकडनं गेलं. म्हणजे आज आता माझी वहिनी जेव्हा पल्लवी मतकरी आडनाव लावते, असं वाटतं आपलं नाव आता विनोद आहे आणि तिचं नाव मतकरी आहे. मतकरी आहे. असं वाटतं. पण त्याचा एक फायदा असाही होतो, की लोकं मला मतकरींची मुलगी म्हणून न पाहता एक स्वतःची ओळख आहे. माझी स्वतःची वेगळी हो. ओळख आहे. हिंदीमध्ये वगैरे तर मतकरी तसेही माहीत नव्हते. हां. तर ती माझी ओळख आहे. आणि मराठीमध्ये सुद्धा मतकरींची मुलगी काम करते असं म्हणण्यापेक्षा ही सुप्रिया विनोद काम कसं करते ते बघा, असं होतं. काही वेळेला आता याच्याकडे आपण वळलो नाही. पण डिसएडव्हांटेजेस सगळ्याच असतात. मतकरींची मुलगी असल्याचे ॲडव्हांटेजेस खूप आहेत. डिसएडव्हांटेजेस पण काही आहेत, की आधीच येत असलेल्या नटीला काम देण्यापेक्षा आपण नवीन आणूया. ही तर काय मतकरी आहे. ते पण होत नाही सुप्रिया विनोदने. असं आहे. बरोबर. मग ती जी कामं एका ब्रँडनी मिळणारी नसतात ती पण हां, अशा काही पद्धतीने वेळा जातात पण आपली कामं. लोकांना असं हो. वाटतं, की ह्यांना मिळत गेली आहेत कामं. हां. असं नाहीये. अजिबातच नाहीये.
तर ताई आपलं खूपच म्हणजे एक चर्चा झाली आहे सगळ्या विषयातून बोलणं असं मला वाटतं झाली आहे की अजून काही बोलायचं असेल तर बोलू शकता. दुसरी गोष्ट तर रिसेंटचा हा प्रश्न आहे की अभिनेत्री हा प्रवास तुमचा म्हणजे आता तुम्ही गेल्या किती 40 वर्ष काम करताय म्हणजे तुम्ही बालनाट्यापासून तर आता इथपर्यंत की सिनेमा आज ग्रो झालाय. आज लोक ऑडियन्स बदललेला आहे की वेगवेगळ्या संकल्पनांनी एक्सपेरिमेंटल होतं इथपर्यंत तुम्ही काम करताय. जी आता जी नवीन मुलं आहेत, जी रील्स बनवून त्यांचे फॉलोअर्स वाढतायत सोशल मीडियामध्ये आणि फॉलोअर्स वाढल्यामुळे त्यांना असं वाटतं की अरे आपल्याला लोक बघतायत, आपण एक ऍक्टर झालोय. आपल्याला एक मिलियन, 2 मिलियन, 3 मिलियन लोक बघतायत म्हणून त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आणि नवीन दिग्दर्शक वगैरे त्यांना कास्ट करतात. आणि कधी कधी त्यांची फजिती होते की त्यांना थिएटर किंवा काही गोष्टी अभिनयच माहित नसतो. मग यांच्यासाठी तुमचं तुमचं मत काय आहे? किंवा अभिनय शिकायला पाहिजे की नाही शिकायला पाहिजे? मला असं वाटतं खरं तर ही 2 वेगळी क्षेत्र आहेत. इन्फ्लुएन्सर होणंही सोपं नाहीये. तसंच अभिनेता होणंही सोपं नाही. त्यासाठी त्यांनी कष्ट घेतलेत. त्यासाठी त्यांनी काही सातत्य दाखवलंय. काही गोष्टी शिकून घेतल्या आहेत. टेक्निक पण शिकून घेतलंय. करण्याचं टेक्निक शिकून घेतलंय. फोनचं टेक्निक शिकून घेतलंय. तर त्यांनी त्याच्यासाठी कष्ट केलेत. त्याचं त्यांना फळ मिळतंय. पण त्यांना अभिनेता म्हणून किंवा अभिनेत्री म्हणून यायचं असेल, तर ते एंटायरली वेगळं आहे असं मला म्हणायचंय. त्यांच्यातले काही जण चांगले अभिनेते असूही शकतात. जसं मी म्हटलं मला चित्र काढता येतात आणि मला अभिनय येतो. तसं त्यांच्यातले कोणी चांगले इन्फ्लुएन्सर आणि चांगले अभिनेते असू शकतात. त्यामुळे ते यशस्वी होऊ शकतात. पण इन्फ्लुएन्सर चांगला आहे म्हणजे चांगला अभिनेता असेल, असं नाहीये. आणि जेव्हा त्यांना कास्ट केलं जातं, तेव्हा मला असं वाटतं, त्यांची टॅलेंट बघण्यापेक्षा त्यांचे फॉलोअर्स जास्त बघितले जातात. हो. आणि अगदी. त्याच्यामुळे आपली कलाकृती पुढे जाईल असं बघितलं जातं. तर मला असं वाटतं हे चुकीचंच आहे ना. कलाकृती चांगली कशी होईल हे बघणं महत्वाचं आहे. पुढे जाईल कसं हे बघणं हे बाकीच्या गोष्टींचं काम आहे. त्यातला नट जर नट नसेल, तर त्याला केवळ पुढे जाण्यासाठी तुम्ही निवडलं तर ते चुकीचं आहे. पण जर तो चांगला नट असेल योगायोगाने, तर ठीकच आहे. त्याच्यामुळे आणखी काही लोकांपर्यंत पोहोचली जाते कलाकृती. आता जे रिसेंट होतकरू जे आता ज्यांना अभिनय करायचे किंवा या क्षेत्रामध्ये करिअर करायचे त्यांच्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? कष्टांना पर्याय नाही. हे मला वाटतं आमच्या पिढीतले सगळेच सांगतील. आणि नंतरच्या पिढीच्या लोकांना सुद्धा जेव्हा ते पुढे जातील तेव्हा त्यांना कळेल, की कष्टांना पर्याय नव्हता किंवा नाही. जर तुम्ही सक्सेसफुल झालात तर नक्की कळेल. नाही झालात तरीही कळेल, की आपण कष्ट कमी केलेत. ओके. कष्ट पाहिजेत आणि मला असं वाटतं कुठल्याही कलेमध्ये टॅलेंट पण पाहिजे मुळात. म्हणजे केवळ तुम्ही कष्ट केलेत म्हणून ते होणार नाही किंवा खूप प्रशिक्षण घेतलत म्हणून होणार नाही. हां, प्रशिक्षण तुम्हाला पैलू पाडू शकतं, जे आवश्यक आहे. कुठेही तुम्ही व्यावसायिक म्हणून जाण्याआधी प्रशिक्षण पाहिजे. तुम्ही स्पर्धांमध्ये कामं करा, तुम्ही शॉर्ट फिल्म्स करा, त्यातनं भूमिका करा, तुम्ही कुठल्या गणेशोत्सवात कामं करा, पण कामं करा. आधी कामं करूनच पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. केवळ टेक्निक आलं म्हणजे अभिनय आला असं नाही. म्हणजे परवा मी एक सीरियल पाहत होते. आतून ऐकत होते, स्वयंपाक करत होते, ऐकत होते. एकाच टोनमध्ये खूप वेळ ती मुलगी बोलत होती. आता हे कदाचित शूट करताना कळलं नसेल. पण प्रेक्षकांना आपोआप कळतं काही वेळा आणि ते म्हणतात, "हे असं काय होतंय तेच-तेच?" तिथे तुमचा कष्ट आणि आधीपासूनचं शिक्षण किंवा त्याची जाणीव, त्या कलेची जाणीव, त्यातलं तुमचं ज्ञान हे महत्वाचं ठरतं. त्यामुळे कष्टाला पर्याय नाही. आता एक शेवटचा प्रश्न असा आहे की तुमची यशस्वी होण्याची व्याख्या काय आहे? यशस्वी होणं हे तसं सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे आपल्याला वाटेल एक माणूस यशस्वी आहे. तो पूर्णपणे यशस्वी असतोच असंही नाही. त्यात पुन्हा 2 भाग आहेत. आयुष्यात यशस्वी होणं आणि व्यवसायात यशस्वी होणं. काही माणसं व्यवसायात यशस्वी दिसतील, आयुष्यात असतीलच असं नाही. किंवा काही जण दोन्ही असतात. तर या दोन्हीचा बॅलन्स सांभाळता येणं आणि दोन्ही बाबतीत सुखी असण्याचा प्रयत्न करणं आणि ते अचीव्ह करणं, ते जमवून दाखवणं, हे मला वाटतं यशस्वी होणं आहे. आणि त्यात आता व्यावसायिक यश म्हणशील, तर मला आता अभिनेत्री म्हणून मला असं वाटतं, की विविध भूमिका करायला मिळणं आणि आयुष्यभर करायला मिळणं, हे माझ्या दृष्टीने यशस्वी होणं आहे. जे मला आत्तापर्यंत तरी करता आलेलं आहे. त्याचबरोबर नुसतं कामामध्ये यशस्वी होणं नाही. तुमच्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय का? तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी काही करताय का? तुम्ही माणूस म्हणून चांगलं काहीतरी म्हणजे उद्या तुम्ही गेल्यानंतर 4 माणसं तरी तुमच्याविषयी चांगलं बोलणार आहेत का?
तसं असेल तर तुम्ही यशस्वी आहात आणि हे दोन्हीचा तुम्ही समन्वय जर साधला, तर तुम्ही यशस्वी असं मला वाटतं. ताई तुम्ही या प्रोग्राममध्ये आलात आणि माझ्याशी हलक्या-फुलक्या गप्पा मारल्या. जसं आपल्या शोचं नाव आहे हलक्या-फुलक्या गप्पा विथ हेमराज. तर खूप मजा आली तुमच्याबरोबर गप्पा मारताना आणि तुमचे आयुष्य जाणून घेताना. तर ताई. अरे, मला पण खूप मज्जा आली. त्यामुळे तुमचेही धन्यवाद आणि तुम्ही नवीन पोरं काय वेगवेगळं करतात, त्यात तुम्ही यशस्वी व्हाल यासाठी माझ्याकडून खूप शुभेच्छा.